हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण पढ़णार आहोत 9th स्टँडर्डचा चॅप्टर सेकंड जो 2.1 आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बेसिक कन्सेप्ट ऑल टुगेदर कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करून घेऊ. तर आता फर्स्ट क्वेश्चन बघा. इन फिगर 2.1 ॲज इट इज दिला आहे तो क्वेश्चन. लाईन आरपी पॅरलल लाईन एमएस. लाईन आरपी आहे ती एमएस ला पॅरलल आहे. बघा बरं, आता लाईन आरपी ही एमएस ला पॅरलल दिसते आपल्याला. लाईन डीके इज द ट्रान्सव्हर्सल. लाईन डीके ही काय आपली ट्रान्सव्हर्सल. बघा आता पुढे अँगल डीएचपी किती दिला आपल्याला 85 डिग्री. आपण तो इथे नोट डाऊन करून घेतला. डीएचपी किती आहे 85 डिग्री. मग देन फाइंड आपल्याला काय काय करायला लावलंय. चार जे अँगल आहे ते आपल्याला फाइंड करायचे. आर एच डी म्हणजे आता आर एच डी. मग आता आपण वन बाय वन सॉल्व्ह करून घेऊ. फर्स्ट इथे मी लिहिते आन्सर पहिल्याचं. फाइंड काय करायला लावलं आपल्याला त्यांनी आर एच डी. म्हणजे पहिले गिवन आहे ते आपण पहिले लिहून घेऊ. लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस and line DK is the transversal. आधी कुठला पण क्वेश्चन असला तरी त्यामध्ये गिव्हन मॅन्डेटरी असतं, लिहूनच घ्यायचं तुम्ही व्यवस्थित. ट्रान्सव्हर्सल. बघा आता लाईन आरपी पॅरलल लाईन एमएस अँड डीके इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता आपल्याला हे पण दिलेलं ते पण लिहून घ्या आपण. कुठला अँगल दिलेला आहे आपल्याला. अँगल डीएचपी इज इक्वल टू किती आहे 85 डिग्री. हे काय दिलं आहे आपल्याला गिव्हन. मग इथे काय लिहून घेतलं मी गिव्हन. आता बघा क्वेश्चन आता इथून स्टार्ट होईल. मी आधीच्या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. जर एक लिनियर पेअर जर असेल, बघा आता हा जो अँगल असेल तर मी तुम्हाला काय सांगितलंय, जी याची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री. का बरं अँगल्स इन लिनियर पेअर. आता याचे किती जरी डिव्हिजन झाले तरी याची ऍडिशन किती असणार आहे 180 डिग्री. मग बघा आता सॉल्व्ह करण्याच्या आधीच मी तुम्हाला व्यवस्थित समजून देते, म्हणजे तुम्हाला भरपूर क्लॅरिटी येऊन जाईल. बघा आता मी तुम्हाला बोलताना काय बोलली 180 डिग्री याची ऍडिशन असते. आपल्याला हा जो दिलाय तो ऑलरेडी क्वेश्चन मध्ये किती दिलाय 85 डिग्री बरोबर. आणि या पूर्ण दोघांची सम किती असते 180 डिग्री. समजा आपण 180 मधून जर हा 85 आहे त्याला मायनस केलं तर रिमेनिंग आपल्याला हा अँगल भेटून जाईल. म्हणजे आर एच डी आपण हा काढू शकतो. सांगा बरं किती आन्सर येतं आपल्याला. पहिल्याच 180 मधून जर आपण 85 मायनस केला 180 मायनस 85 तर किती आन्सर आला आपलं 95 डिग्री. कळलं तुम्हाला. हेच आपल्याला फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. हे जो आहे हा पूर्ण कितीचा असतो 180 चा. जर आपण 180 मधून 85 मायनस केला तर आपल्याला इकडचा अँगल भेटून जाईल. बघा मग आता लिहायचं कसं ते. मॅथ सगळ्यात इझी आहे, फक्त तुम्ही लेक्चर व्यवस्थित पूर्ण बघत जा. बघा आता इथे अँगल आर एच डी प्लस कुठला अँगल करायचा आपल्याला आर एच डी. याच्यामध्ये ऍड कुठला करायचा आहे डी एच पी. अँगल डी एच पी इज इक्वल टू किती सांगितली मी याची ऍडिशन 180 डिग्री. आपण प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत त्यामध्ये दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी. आता बघा स्टेटमेंट काय लिहून घेणार आपण. अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर एका रेषेतले आहेत ते, म्हणून आपण त्याला काय लिहिणार अँगल्स इन लिनियर पेअर. आता बघा नेक्स्ट आर एच डी आहे का आपल्याकडे नाहीये, तो फाइंड करायचा आहे. मग तो काय करून घेऊ आपण ऍज इट इज लिहून घेऊ. आर एच डी प्लस डी एच पी किती दिले आपल्याला 85 डिग्री. आपण लिहून घेतला 85 इज इक्वल टू 180 ऍज इट इज. मग बघा बरं आता कसं करायचं. आर एच डी ऍज इट इज लिहून घेऊ खाली इज इक्वल टू हा इथे 180 इकडे घेऊन घेऊ मायनस हा इकडे प्लस आहे, इकडे त्यांना काय होऊन जाणार तो मायनस. इज इक्वल टूच्या ह्या साईडला बघा व्यवस्थित. इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला 85. आता इज इक्वल टूच्या राईट साईडला आपण आणतोय तर तो काय होऊन जाणार मायनस होऊन जाणार. 180 मायनस 85 किती आन्सर आला आपलं 95 डिग्री. म्हणजे अँगल आर एच डी किती आला 95 डिग्री. सगळ्यात इझी आहे, व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता मग आपण पुढचा पाहू देअरफॉर अँगल आर एच डी. मग आपण पीएचडी पाहून घेऊ, तोपर्यंत नोट डाऊन करून घ्या. आता बघा सेकंड नंबरचं पाहून घेऊ आपण. यामध्ये डबल डबल तुम्हाला गिव्हन लिहिण्याची आवश्यकता नाही. वन टाइम गिव्हन लिहायचं, बाकी मग फक्त
नंबर करून सगळे आन्सर लिहत जायचे खाली. आता हे एक वेळा लिहिले गेलं आपलं गिव्हन, त्याखाली तुम्ही आपण आधीच्या याच्यात हा सॉल्व्ह केला RHD. आता आपण PHG पाहून घेऊ. मग बघा आता फाइंड काय करायला लावलं आपल्याला, PHG हा जो आहे ना, हा एक अँगल फाइंड करायचा आहे. सांगा बरं या अँगलला व्हर्टिकली अपोजिट कुठला अँगल येईल, RHD. इथे पण मी एक डॉट देऊन देते म्हणजे तुम्हाला समजायला इझी होईल. बघा बरं, PHG याला व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतो, RHD. आणि तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये शिकवलंय मी, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, सेम. मग बघा बरं, आपल्याला RHD ची व्हॅल्यू किती काढली होती आपण, 95 डिग्री. मग समजा RHD 95 आहे, तर आपल्याला PHG पण किती असेल आपल्याकडे, 95 डिग्री. कशावरून सांगतोय आपण हे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे आपण प्रॉपर्टी आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. मग आता इथे बघा, इथे पण काय लिहून घेतलं मी, 95 डिग्री. कारण की आपल्याला कळून गेलं ना, RHD किती आला, 95 डिग्री. मग हे दोघे एकामेकांना काय, व्हर्टिकली अपोजिट, म्हणून PHG पण काय होऊन जाणार, 95 डिग्री. कॉन्ग्रुएंटचा अर्थ असतो सेम. म्हणून लिहायचं कसं ते पाहून घ्या. सेकंड नंबरचा क्वेश्चन टाकायचा असं, अँगल PHG कॉन्ग्रुएंट आहे. कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, PHG. बघा आता RHD ला, अँगल RHD स्टेटमेंट काय लिहून घ्यायची आपण, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता नेक्स्ट पाहून घेऊ आपण, PHG इज कॉन्ग्रुएंट RHD. हे एकामेकांना व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, म्हणून आपण काय केलं, PHG इज इक्वल टू RHD किती आला आहे, 95 डिग्री. म्हणून PHG पण किती आला, 95 डिग्री. झालं. सेम एक स्टेटमेंट लिहून द्या. आपण याच्यामध्ये मी रेस करून टाकलं कारण स्पेस कमी होते, म्हणून तुम्ही लिहून द्या फ्रॉम 1. म्हणजे आपण 1 वरून हे प्रूफ केलेलं आहे असं. एवढं नोट डाऊन करून घ्या. मग आपण थर्ड नंबरचं पाहू. आता बघा, क्वेश्चन नंबर 3 पाहतोय आपण, HGS लिहून घ्यायचं इथे. क्वेश्चन नंबर 3, अँगल HGS. आता व्यवस्थित लक्ष द्या बरं तुम्ही, अँगल HGS आपल्याला फाइंड करायचा आहे. तर मग याला करस्पॉन्डिंग अँगल्स कुठला येईल सांगा बरं. HGS दिसतोय हा G, त्याला करस्पॉन्डिंग कुठला येणार आहे, DHP. बघा S जो आपल्याला पॅरलल लाईन दिसते ही S, तिच्या राईट हँडचा वरचा दिसतोय हा अँगल. तसंच P जी आहे ती लाईन, ती बघा तिच्यावर जो राईट साइडला आहे वरचा अँगल, तो आपण चेक करायचा आहे. HGS त्याला कॉन्ग्रुएंट कुठला येणार आहे, DHP. कशावरून सांगतोय आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स. प्रॉपर्टी मध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता बघा, HGS कॉन्ग्रुएंट अँगल DHP. कशावरून सांगतोय आपण हे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता बघा, म्हणून HGS काय आला, DHP ची जी व्हॅल्यू असेल तीच आपली काय येणार आहे, HGS ची. बघा आता HGS व्हॅल्यू काढायची, मग DHP ची व्हॅल्यू काय आली वरची, 85 डिग्री. म्हणून HGS ची पण काय येणार आहे, 85 डिग्री. सगळ्यात इझी सम्स आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं. आता आपण फोर्थ नंबरचं पाहून घेऊ. फोर्थ नंबरचं यामध्ये ऍडजस्ट होऊन जाईल. बघा आता MGK आपल्याला फाइंड काय करायला लावलंय, MGK अँगल MGK. व्यवस्थित लक्ष द्या. थर्ड नंबरचं एकदम इझी होतं, यामध्ये फक्त करस्पॉन्डिंग अँगल्स चेक करायचे होते आपल्याला. HGS बघा आता, HGS याला करस्पॉन्डिंग कुठला येईल, बघा आता ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी, एक वेळा परत डबल सांगू देते तुम्हाला. बघा आपल्याला हा जो अँगल आहे हा विचारलाय, मग ह्या ट्रान्सव्हर्सलचा हाच तर अँगल आपल्याला बघावा लागेल ना, तेव्हा तो करस्पॉन्डिंग होईल. मग याची व्हॅल्यू आपल्याकडे होती ऑलरेडी, किती काढली होती आपण, 85. जर ही 85 आहे तर ही पण किती असणार आहे आपली, 85. आपण हेच प्रूफ केलं याच्यामध्ये. HGS म्हणून किती आली आपल्याकडे, HGS किती आली आहे, 85 डिग्री. आलं तुमच्या लक्षात. आता फोर्थ नंबरचं पाहून घेऊ, लास्ट वन आहे हे MGK. आता बघा बरं, MGK आपल्याला हा एक अँगल फाइंड करायचा आहे. MGK ला व्हर्टिकली अपोजिट कुठला दिसतोय पहा बरं तुम्ही,
HGS. HGS हा व्हर्टिकली अपोजिट आहे कशाला? MGK ला. म्हणून लिहिताना कसं लिहायचं? MGK कॉन्ग्रुएंट अँगल HGS. HGS कशावरून सांगतोय आपण? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. प्रॉपर्टी तुम्ही जर प्रॉपर्टीचा जो एक व्हिडिओ बनवला आहे मी व्हर्टिकली अपोजिट अँगल, जर तो तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सम्स एकदम व्यवस्थित समजतील. तुम्हाला ते नोट डाऊन पण करायला सांगितलेले होते मी. व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता बघा MGK. आता HGS ची व्हॅल्यू किती आली? 85 डिग्री. आता हा काय असतो व्हर्टिकली अपोजिट अँगल? हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय सांगितलं मी तुम्हाला? सेम. जर हा 85 आहे तर या MGS ची व्हॅल्यू पण किती असणार आहे? 85 डिग्री. बघा बरं आता इथे लिहिताना काय लिहायचं? अँगल MGK इज इक्वल टू 85 डिग्री. झाला सम सॉल्व फर्स्ट नंबरचा. हे सम आता पहिला सम आपला कंप्लीट झालाय. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. यामध्ये गिवन वन टाइम लिहायचंय आणि खाली फर्स्ट नंबर टाकून आधी मी एक सॉल्व करून दाखवलं तसं लिहायचं, नंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थ मी ते करूनच दाखवले. प्रत्येक समला जर गिवन टाकलं तरी काही आवश्यकता नाही, पण वन टाइम लिहायचं तुम्ही. आता हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर सेकंड बघा आता. इन फिगर 2.6 लाईन P पॅरलल लाईन Q. लाईन P जी आहे ती Q ला काय आहे? पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय? याला काय बोलत असतो आपण? पॅरलल, जी एका दुसऱ्याला ते इंटरसेक्ट होत नाही. अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सव्हर्सल. लाईन L आणि M काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी की हे जे आम्ही अँगल दिले आहे ते यामध्ये दाखवले आपण. हिअर फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ABCD. आपल्याला काय विचारलंय? अँगल A फाइंड करा, B फाइंड करा, C फाइंड करा आणि D फाइंड करायला लावला. बरोबर. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ आपण. एक गोष्ट सांगा तुम्ही, अँगल A जर आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर, हा काय आहे? अँगल A. मग तुम्ही एक प्रॉपर्टी आधी शिकवली होती मी, तुम्ही पाहिलं असेल ते दाखवते मी. जर आपण तुम्हाला बोलली होती मी, वरून जरी घेतला तरी तो अँगल कितीचा असतो? 180 डिग्रीचा असतो. आणि खालून जरी घेतला तरी तो कितीचा असतो? 180 डिग्रीचा असतो. मग तुम्ही याचे किती जरी तुम्ही डिव्हिजन्स करून घेतले तरी यांची ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्री. म्हणून आता हे बघा बरं, ही एक अशी लाईन आहे, त्याच्यावर हा एक बनतोय, तर या दोघांची ऍडिशन किती असेल? A प्लस 110 इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. मग आता हा 180 मधून हा इकडे प्लस इकडे त्यांना मायनस केला, 110 मधून 180, तर आपल्याला आन्सर भेटून जाईल A ची व्हॅल्यू. तर बघा बरं आपण तसंच केलेलं आहे इथे. अँगल A फाइंड करायचा होता म्हणून अँगल A प्लस 110. बघा अँगल A मध्ये काय ऍड केला? 110 इज इक्वल टू या दोघांची सम किती असते? 180 डिग्री. कशावरून सांगितलं आपण? अँगल्स इन अ लिनियर पेयर. अँगल A इज इक्वल टू हा 180 इकडे ऍज इट इज, हा इकडे प्लस होता 110, इकडे त्यांना काय होऊन जाणार? मायनस. 180 मधून जर 110 गेला तर किती रिमेनिंग राहील आपल्याकडे? 80 मधून 10 गेल्यावर किती राहतो? 180 मधून 110 गेला 70 डिग्री. मग आता बघा A ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण? 70 डिग्री. आता इथे लिहून देऊ A इज इक्वल टू काय? 70 डिग्री. नेक्स्ट काय दिले आपल्याला? आता B फाइंड करायचा आहे. अँगल B हा एक फाइंड झाला. आता अँगल B करून घेऊ. अँगल B. मग आता चेक करा बरं, थोडं इथे विचार करा. अँगल B ची आपल्याला व्हॅल्यू माहिती का? नाही माहिती. त्याच्या जवळपासचा अँगल चेक करायचा. जर समजा अँगल B चा जो हा कॉन्ग्रुएंट आहे, हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, बरोबर, व्हर्टिकली अपोजिट. मग नेहमी एक प्रॉपर्टी पाहिली आपण, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नेहमी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात? सेम असतात. पण इथे दिसतो का तुम्हाला? काही नाही दिसत आहे. चला समजा मग आपण याला नाव देऊन देऊ ABCD. याला आपण नाव देऊन देऊ E. हा E काय झाला? आता आपला व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला, बरोबर. B च्या व्हर्टिकली अपोजिट अँगल E. मग तुम्ही लक्ष द्या, A जो दिसतोय तुम्हाला A, आता ह्या एका लाईनीवर या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. या साईडला काय A आहे म्हणजे P च्या लेफ्ट साईडला खाली आणि Q च्या पण लेफ्ट साईडला खालचा अँगल हो काय आहे आपला? हा E. मग हे काय झालं? एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल झाले की नाहीये? यांना काय नाव देतो आपण? नेहमी प्रॉपर्टी मध्ये तुम्ही पाहिले ही सगळ्या गोष्टी शिकले आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स, बरोबर. हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल पण नेहमी काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय आहे? सेम. जर समजा A ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आलेली आहे? 70 डिग्री, तर मग E ची पण व्हॅल्यू काय असेल? 70 डिग्री. बघा मग A ची व्हॅल्यू किती आली? 70, तर E ची पण किती असेल? 70 डिग्री, बरोबर.
आणि आता ई ची व्हॅल्यू जर 70 आहे तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स पण काय असतात, नेहमी कॉन्ग्रुएंट. मग जर समजा ई ची पण 70 आली तर मग बी ची पण व्हॅल्यू काय येऊन जाणार, 70 डिग्री. हेच तर आपल्याला फाइंड करायचं होतं. मग बघा इथे अँगल ए कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, तो ई ला. इथे लिहिला मी ई. कशावरून सांगतोय आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल होते म्हणून हे काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. मग अँगल ई ची जी व्हॅल्यू आहे ती आपण ही बघा इथे ई लिहिलाय. अँगल ई ची जी व्हॅल्यू आहे ती किती काढली आपण, 70 डिग्री. कशावरून काढली, अँगल ए दॅट इज अँगल ए काय होता 70, म्हणून आपण ई पण काय काढला 70 डिग्री. बरोबर. आणि ई 70 काढला गेला आता तर बी पण काय असेल आपला 70. कशावरून, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ई जर 70 आहे तर बी पण किती आला आपला 70 डिग्री. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. आता तुमच्या लक्षात आहे, नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचं पाहूया. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड मधला आपला काय चालू होता, अँगल सी फाइंड करत होता आपण. ए आणि बी आपले फाइंड झालेले होते. आता अँगल सी फाइंड करायचा आहे तर तुम्ही लक्ष द्या बरं. आपण परत याला काय पाहून घेऊ, करस्पॉन्डिंग अँगल पाहून घेऊ. आता ही एक लाईन आहे आपली एम आणि ह्या काय पी आणि क्यू एक ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्या इथे काय आहे सी. मग बघा आता पी लाईन आहे त्याच्यावर एम काय आहे, पी आणि क्यू काय आहे पॅरलल आहे, त्याच्यावर एम जी ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्या वरच्या साईडचा बघायचा आपल्याला, जिथे इथे काय दिसतो आपल्याला 115. मग हे दोघं काय झाले, एकमेकांना एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे सेम आहेत. त्याला काय बोलतो आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स बोलतो. बरोबर. मग आता इथे सी दिसतोय आपल्याला, ए बी सी डी ई. मग आपण याला नाव काय देऊन देऊ, एफ. आपल्या मनाने देऊन देऊ आपण. याला काय दिलं आपण नाव एफ. जर समजा नेहमी करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स सी करून घेते मी एवढं लिहिण्यापेक्षा समजवायसाठी तुम्हाला. करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, सेम. जर समजा 115 जर याची व्हॅल्यू आहे तर मग सी ची पण व्हॅल्यू किती येऊन जाईल, 115. इझी आहे. बघा आता मग अँगल सी कॉन्ग्रुएंट काय झाला, अँगल एफ. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून इथे बघा सी आणि काय एफ. जर सी किती, एफ किती आहे 115, तर सी ची पण व्हॅल्यू किती येणार आहे, 115. झालं. आता अँगल डी पाहून घेऊ. अँगल डी आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा आता अँगल्स इन अ लिनियर पेयर. आता इथे इरेज करून टाकते, मग तुम्हाला लिनियर पेयरचं समजून देते. बघा आता एक लाईन आहे अशी, त्याच्यावर आपले हा एक अँगल आहे. तुम्हाला सांगितलं या लिनियर पेयरची जी सम असते ती किती असते, 180 डिग्री. मग आता इकडे काय दिसतोय आपल्याला, हा एक अँगल हा डी दिसतोय आणि हाच आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आणि इकडे किती दिले आपल्याला, 115 दिलाय. मग बघा आता हा 115 आणि हा काय आहे डी. मग आता असं लिहू शकतो ना आपण, 115 प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता हा डी एका साईडला करून घ्यायचा. 180 मधून जर 115 मायनस केला तर आन्सर किती आला आपलं, 65 डिग्री. मग बघा आता सेम तसंच सॉल्व्ह केलं आपण. लिनियर पेयर आपण ऍड करून घेऊ. अँगल एफ प्लस अँगल डी. अँगल एफ प्लस अँगल डी इज इक्वल टू ह्या दोघांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. आपण हे पाहिलेलं आहे. लिनियर पेयरची सम किती असते, सप्लिमेंटरी असते. सप्लिमेंटरीचा अर्थ असतो 180 डिग्री. इथे लिहिला 180 डिग्री अँगल्स इन लिनियर पेयर. एफ किती लिहिला आपल्याला, 115. ऍज इट इज लिहिला अँगल डी, कारण तो फाइंड करायचा आहे. 180 जसाच्या तसा. आता अँगल डी एका साईडला घेऊन घेतला. 180 मायनस, आता तुम्हाला हे मी इन जनरल भरपूर वेळा झाल्या म्हणून एक स्टेप काय मी लिहायची आवश्यकता मला वाटली नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहून देते. 180 मायनस 115. मग आपलं काय आन्सर आलंय, अँगल डी आलाय. अँगल डी इज इक्वल टू 65 डिग्री. मी डायरेक्ट फायनल आन्सर लिहिलंय, अँगल डी इज इक्वल टू 65 डिग्री. तुम्हाला असं करून लिहायचं असेल तसं करून लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता आपला सेकंड क्वेश्चन इथे व्यवस्थित कंप्लीट झालाय. आपण थर्ड क्वेश्चनला स्टार्ट करून घेऊ. क्वेश्चन नंबर 3 बघतोय आता आपण. इन फिगर 2.7 लाईन एल पॅरलल लाईन एम. आता बघा ही लाईन एल आहे, लाईन एम ला पॅरलल आहे. अँड लाईन एल पॅरलल लाईन पी. आणि लाईन एल एन जी आहे ती कशाला पॅरलल आहे, पी ला. म्हणजे ही लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे, एल लाईन एम ला पॅरलल आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, अँगल ए बी सी. फाइंड काय करायचं आपल्याला, ए बी आणि सी फ्रॉम द गिव्हन मेजर्स ऑफ एन अँगल. बघा मग आता स्टार्टिंग कुठून करू आपण, डी पासून करून घेऊ. ए बी सी म्हणजे आपल्याला बरोबर व्हर्टिकल अपोजिट मिळाला की बाकी सगळे भेटून जातील आपल्याला. बघा मग लाईन एल पॅरलल, एक मिनिट थांबा, लाईन
फक्त सीच करायचं आहे, ए बी सीच फाइंड करायचे. बघा मग आता गिवन आपण लिहून घेऊ, लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन पॅरलल लाईन पी. लाईन एल एम एकामेकींना पॅरलल आहेत आणि एन पी एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. बघा मग आता व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय, जे असे क्रॉस मध्ये असतात. बघा आता जसं की हे एक दिलेलं आहे तुम्हाला, ही एक आपली काढून घेऊ आपण, एक फिगर आहे. इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे, मग तो एक दुसऱ्याला काय झाला, व्हर्टिकली अपोजिट झाला. बरोबर. मग आता इथे बघा बरं, अँगल डी. अँगल डी ला जर कुठला अँगल असेल व्हर्टिकली अपोजिट तर कुठला आहे, ई. आता ई हा मी माझ्या मनाने अजून करून घेतलाय, तुम्हाला दुसरा करायचा दुसरा पण करू शकता. जर समजा इथे 45, जर ई ची व्हॅल्यू 45 आहे तर डी ची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 45 डिग्री. मग बघा आता अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल ई. हा डी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ई ला. कशामुळे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. नेहमी कसे असतात, सेम असतात. म्हणून ई ची व्हॅल्यू 45 असल्यामुळे डी ची पण व्हॅल्यू किती आली आहे, 45. कळलं तुम्हाला इतकं. आता नेक्स्ट पाहून घेऊ. इथे पण परत असं गिव्हन लिहून घेतलंय मी, फक्त ट्रान्सव्हर्सल एकच घेतली, पी. बघा आता लाईन एल पॅरलल लाईन एम. लाईन एल एम ला पॅरलल आहे, नंतर अँड लाईन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता याचा विचार नाही करायचा तुम्ही, फक्त ही एकच ट्रान्सव्हर्सल पहा तुम्ही, लाईन पी वाली. मग आता याच्यामध्ये काय आपल्याला काय फाइंड करायचंय, ए फाइंड करायचा आहे, ए. मग लक्ष द्या बरं, ही जो इंटेरियर दिसते तुम्हाला ए, तर तुम्हाला नेहमी सांगितलंय मी, लिनियर पेअरची जी सम असते ती किती असते, 180 डिग्री. मग आता बघा बरं, हे एका दुसऱ्याला काय ऍडजस्टंट पॉईंट यांची किती ऍडिशन, 180 डिग्री. मग आता बघा तर बरं, अँगल डी प्लस अँगल ए, अँगल डी प्लस अँगल ए, हे दोघांना ऍड केल्यावर किती आन्सर आलं, 180 डिग्री. ऍड केल्यावर आन्सर आलं, आय मीन दॅट त्याची व्हॅल्यूच ती असते, ऑलरेडी 180 दिलेली असते, आपल्याला प्रॉपर्टीज मध्ये दिलेली आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री, जी आपण काढली. आता बघा डी ची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री. मग आपण इथे लिहून घेऊ, डी किती आहे, 45 डिग्री. नंतर अँगल ए ॲज इट इज 180 जसाच्या तसा. नंतर ए एका साईडला घेऊन घेऊ, 180 मायनस 45 डिग्री. 180 मधून 45 गेल्यावर किती राहिलं आपल्याकडे, 135 डिग्री. म्हणजे अँगल ए ची व्हॅल्यू किती काढली आपण, 135 डिग्री. बघा मग आता इथे लिहून घेऊ आपण, अँगल ए ची व्हॅल्यू किती काढली आपण, 135 डिग्री. मग समजा आता ए ची जर व्हॅल्यू 135 आहे तर मग ए आणि बी हे पण एक दुसऱ्याला काय आहे, व्हर्टिकली अपोजिट आहेत. जर ए 135 आहे तर बी पण काय असणार आहे, 135. कशामुळे असणार आहे तो, व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग बघा आता अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. कशामुळे, व्हर्टिकली अपोजिट अँगल मुळे. म्हणून जर ए ची व्हॅल्यू 135 आहे तर ऍज इट इज बी ची पण व्हॅल्यू काय असणार आहे, 135 डिग्री. म्हणून इथे व्हॅल्यू दिलं आपण, दॅट इज. याला काय बोलतात, याला म्हणतात देअरफॉर, याला म्हणतात दॅट इज. दॅट इज अँगल ए वरून आपण काय प्रूफ केलं, 135 आहे अँगल ए, म्हणून आपण बी पण काढला 135 डिग्री. आता लास्ट वन पाहून घेऊ आपण. लास्ट वन आता आपल्याला सी बाकी. सी पण एकदम इझी आहे, तो पण आपण काढून घेऊ. बघा आता इकडे आपल्याला जर सी फाइंड करायचं आहे तर आधी आपण बी ची व्हॅल्यू पाहिली, 135 डिग्री. बरोबर. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स लक्षात ठेवा. आता आपण तुम्हाला याआधी पण सांगितलंय मी, हे एक फिगर आहे, रफ फिगर. जर इथे सी आहे आणि इथे बी आहे तर हे काय झाले, एक दुसऱ्याला करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, त्याची पोझिशन काय पाहिजे, बिलकुल एक्झॅक्ट सेम पाहिजे. आता या दोघांची पोझिशन काय आहे, बिलकुल सेम आहे. जर समजा करस्पॉन्डिंग अँगल्स नेहमी काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, सेम असतात. मग बी ची व्हॅल्यू जर आपली 135 डिग्री आली आहे तर मग सी ची पण व्हॅल्यू काय येईल, 135 डिग्री. आपण कशावरून सांगतोय, तुम्हाला आधीच्या प्रॉपर्टीज मी आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित क्लिअर केल्या आहेत. त्याच्यामध्ये पण आपण शिकलेलो आहे आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स नेहमी काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम असतात. मग मी काय लिहून घेतलं, लाईन एन पॅरलल लाईन पी अँड लाईन एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता ही पी जी आहे, लाईन एन आणि पी ही काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल आहे. आणि आता ही घ्यायची फक्त, एम काय आहे त्याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलचा अर्थ काय असतो, या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करणारी एक लाईन म्हणजे ट्रान्सव्हर्सल. मग आता सी कॉन्ग्रुएंट बी, हा सी कशाला कॉन्ग्रुएंट आहे, बी ला कॉन्ग्रुएंट आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून. आता अँगल सी इज इक्वल टू काय आलं, 135 डिग्री. कशावरून सांगतोय आपण, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून. दॅट इज अँगल बी ची व्हॅल्यू काय होती आपली, 135 डिग्री. म्हणून सी ची पण व्हॅल्यू किती आली, 135 डिग्री. आलं तुमच्या लक्षात. आता हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या तुम्ही, मी इरेज करून देते. मग आपण 4th नंबरचा सम पाहून घेऊ.
फोर्थ नंतर एकच राहील फक्त आपला रिमेनिंग फिफ्थ वाला. हा प्रॅक्टिस सेट ओव्हर होऊन जाईल. बघा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहून घ्या आता. इन फिगर 2.8 साइड्स ऑफ अ अँगल PQR अँड अँगल XYZ. बघा आता PQR अँड XYZ आर पॅरलल टू इच अदर. हे एक दुसऱ्याला काय आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे PQ आणि ही XY जी आहे ती पुढे एक्सटेंड केली आहे आपण. म्हणजे बघा इथे ऑलरेडी काही नव्हतं, मग मी काय केलं, एक्सटेंड करून दिली, म्हणजे थोडी वाढवून घेतली. म्हणजे ती PQ ला काय झाली बरोबर X आणि ही Y काय झाली, पॅरलल झाली. कुठल्या पॉइंटला अटॅच होते, ती A पॉइंटला. असं मी लिहून घेतलंय. प्रूव्ह दॅट. आपल्याला प्रूफ काय करायला लावलंय, अँगल PQR हा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे सेम आहे कुठल्या अँगलला, XYZ ला. बरोबर. तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजलाच असेल. आता बघा ज्यावेळी आपल्याला प्रूव्ह करायचं असतं तेव्हा लक्षात ठेवा, गिव्हन आपण जे पण काही एक्स्ट्रा फिगर मध्ये ऍड करतो ते कन्स्ट्रक्शन आणि नंतर प्रूफ असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं. केव्हा लिहायचं असतं, ज्यावेळी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असतं की ही गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे तेव्हा. बघा मग आता गिव्हन काय दिलंय, साइड्स ऑफ अँगल PQR अँड अँगल XYZ आर पॅरलल टू इच अदर. ऍज इट इज क्वेश्चन मधून मी लाईन घेतली, गिव्हन मध्ये लिहून टाकले. गिव्हनचा अर्थ असतो दिलेल्या गोष्टी, क्वेश्चन मध्ये दिलेल्या गोष्टी. बघा आता कन्स्ट्रक्शन मध्ये ही फिगर मध्ये मी माझ्या मनाने आपण काय कन्स्ट्रक्ट केलं, नवीन एक्स्ट्रा काय ऍड केलं ते बघा. आता ही जी लाईन होती ही ऑलरेडी होती का, नव्हती. बरोबर. हा पॉईंट पण नव्हता. मग त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, PQR आणि XYZ काय पॅरलल आहे. मग समजा आता PQ आहे तर मग ही XY जी आहे ती हाफच आहे. मग हिला वाढवायसाठी मी काय केली, अशी एक्सटेंड करून घेतली, म्हणजे लांब केलेला. बरोबर. आणि याला कुठला पॉइंट दिला, A पॉइंट दिला. मग आता बघा कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं काय मी, एक्सटेंड सेगमेंट XY जी सेगमेंट आहे तिला एक्सटेंड केली म्हणजे वाढवली, सच दॅट इट इंटरसेक्ट रे QR. आणि कुठल्या रेला इंटरसेक्ट करते, ती QR. रे कशाला म्हणतो आपण, एकाकडे पॉइंट असतो दुसऱ्याकडे एरो असतो, याला काय बोलतो आपण, रे बोलतो. मग बघा बरं QR काय झाला आपला, रे झाला. मग इथे काय लिहिलं मी, इंटरसेक्ट रे QR ऍट पॉइंट A. कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट करते, ती A पॉइंटला. दॅट इज XYA अँड QAR. म्हणून आपण काय लिहिलं, XYA आणि QAR एका रेषेतले असतात म्हणून आपण त्यांना तसं लिहून घेतो. नंतर आता प्रूफ करायचंय, सगळ्यात इझी आहे. आधी तर काय करतो आपण, गिव्हन लिहून घेतो. लाईन PQ पॅरलल लाईन XY. आता बघा PQ कोणाला पॅरलल आहे, XY ला. मग ते काय लिहून घेतलं आपण, गिव्हन. नंतर बघा लाईन PQ पॅरलल लाईन XA. बघा आता लाईन PQ ही कोणाला पॅरलल आहे, XA ला. बरोबर. अँड QR इज द ट्रान्सव्हर्सल. चेक करायचं मी जे लिहिलंय ते व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळेल QR काय आपले ट्रान्सव्हर्सल आहे. आता ह्या ज्या दोन लाईन आहे या पॅरलल आहे, तर ही पण काय होणार आहे, ट्रान्सव्हर्सलच होणार आहे. मग आता बघा हा जो एक अँगल होता इथे असं केलंय आपण, नंतर हा जो आहे इथून असं गेलेला आहे, आणि इथून जे केले आपण थोडं छोटं करून घेते मी, ते तुम्हाला दिसणार नाही खाली, इथून दाखवून देते मी तुम्हाला. बघा आता ट्रान्सव्हर्सल ही PQ दिसते. हा ही एक काय आहे, PQ. नंतर दुसरी काय आहे आपल्याला पॅरलल XA. ही आहे XA. ही काय एक दुसऱ्याला पॅरलल आहे. आणि QR काय आहे, तिला ट्रान्सव्हर्सल. ही जी त्याला अटॅच होऊन जाते ना, ही काय झाली आपली QR ट्रान्सव्हर्सल. इथे लिहून दिलं मी तसं. मग आता बघा अँगल PQR. आता अँगल PQR आहे त्याला कॉन्ग्रुएंट कुठला असेल, तर ऑब्विसली गोष्ट आहे मधलाच असेल. मग आता XAR कॉन्ग्रुएंटचा अर्थ करस्पॉन्डिंग बघायचे आपल्याला. कॉन्ग्रुएंट तर करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग PQR ला कुठला येणार आहे, XAR. लिहिलं बघा मी, PQR कॉन्ग्रुएंट XAR म्हणजे सेम. कॉन्ग्रुएंटचा मिनिंग असतो सेम. कशावर लिहिलं आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता नेक्स्ट पाहून घेऊ, लाईन XZ पॅरलल लाईन QR. बघा XZ. आता बघा लाईन YZ पॅरलल QR. आता ही YZ QR ला पॅरलल आहे की नाही, दिसते तुम्हाला पॅरलल आहे ते असं. नंतर XA इज द ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामध्ये XA काय झाली, त्याची ट्रान्सव्हर्सल. बघा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, नंतर ही काय झाली, त्याची ट्रान्सव्हर्सल. नंतर मग अँगल XYZ. बघा मग XYZ कॉन्ग्रुएंट. आता याला कुठला कॉन्ग्रुएंट येणार आहे, XYZ ला. चेक करा बरं, XAR. कॉन्ग्रुएंटचा अर्थ असतो सेम पाहिजे. कशावरून लिहितोय आपण, हे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे कुठले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणून ही स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 वरून, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची जी पहिली स्टेटमेंट होती तिच्यावरून
आणि दुसऱ्या स्टेटमेंटवरून आपण काय प्रूफ करू शकलो की अँगल पी क्यू आर हे कॉन्ग्रुएंट आहेत. कशाला कॉन्ग्रुएंट आहेत? अँगल एक्स वाय झेडला. सगळ्यात सिंपल होतं हे, पण आपण आता इथे प्रूफ करून दाखवलं आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. मग आपण लास्ट वन पाहूया 5th नंबरचा क्वेश्चन. नंबर 5 बघा आता. इन फिगर 2.9 लाईन AB पॅरलल लाईन CD. लाईन AB कशाला पॅरलल आहे? CD ला. अँड लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल. PQ काय आहे? आपली ट्रान्सव्हर्सल. मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज गिव्हन. आता बघा एक अँगल आपल्याला गिव्हन दिलेला आहे. तर आता बघा फाइंड अँगल ART. आपल्याला काय फाइंड करायला लावलं आहे? ART. हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे ART. बघा मग आता स्टार्टिंग कडून गेले आपण. लाईन AB पॅरलल लाईन CD. आता ही लाईन AB पॅरलल लाईन CD लिहून घेतलं. पहिली लाईन तर आपली गिव्हनच असते. अँड PQ इज देअर ट्रान्सव्हर्सल. PQ काय आहे? त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग थोडं लक्ष द्या तुम्ही. BRT आपल्याकडे काय दिलेलं आहे? BRT 105 हे आपल्याला गिव्हन दिलंय. आपण इथपर्यंत गिव्हन लिहून घेतलं. मग आता चेक करा तुम्ही. ही जी गोष्ट आहे ही काय आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. एका रेषेतले आहेत ते. आणि तुम्हाला माहिती मी सांगितलंय अँगल्स इन लिनियर पेअरची सम किती असते? 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर is always supplementary. The sum of the angles in linear pair is supplementary. म्हणजे लिनियर पेअरची जी सम असते ती नेहमी 180 डिग्री असते. मग बघा बरं आता इथे काय आहे? ART. मग आता हा ART मध्ये ART ला जर आपण प्लस केलं BRT सोबत इज इक्वल टू 180 डिग्री तर काय होणार आपलं? अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता ART आपल्याला फाइंड करायचा आहे. हा तो ऍज इट इज लिहून घेतला आपण. हा फाइंड करायचा आहे म्हणून तो ऍज इट इज इज इक्वल टू BRT ची व्हॅल्यू किती? 105. 180 ऍज इट इज. ART फाइंड करायचा आहे म्हणून जसा तसा 180 इकडे प्लस आहे म्हणून इथे पण प्लसच असणार आहे कारण तो इज इक्वल टू च्या राईट साईडला आहे आणि इज इक्वल टू च्या लेफ्ट साईडला 105 आहे. प्लस आहे तो पण त्याला आपल्याला इज इक्वल टू च्या राईट साईडला लेफ्ट साईडला आणायचंय. लेफ्ट साईडला आहे तर आपल्याला राईट साईडला आणायचंय म्हणून तो काय होणार? मायनस. 180 मधून जर 105 गेल्यावर किती आन्सर आलं आपलं? 75 डिग्री. म्हणून ART किती फाइंड केला आपण? 75 डिग्री. आलं तुमच्या लक्षात? आता बघा सेकंड क्वेश्चन. फाइंड काय करायला लावलंय? अँगल CTQ. CTQ आपल्याला आता हा फाइंड करायला लावलाय. कळलं तुम्हाला? मग बघा बरं CTQ आणि ART हे कुठले अँगल दिसतात तुम्हाला? करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. त्याच्यावर एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला जाते. बरोबर? नंतर आपण काय पाहिलं? हा किती दिला आहे? 75 डिग्री. आणि आपल्याला हा फाइंड करायला लावलेला आहे. म्हणजे CTQ. आणि हा तर ऑलरेडी आपण फाइंड केला 75. मग आता हे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल सेम पोझिशनवर आहेत ना हे. मग समजा हा 75 आहे तर CTQ पण किती असणार आहे? 75 असणार आहे. मग लिहायचं कसं ते? अँगल CTQ कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम आहे. कोणाला सेम आहे? ART ला सेम आहे. कशावरून? करस्पॉन्डिंग अँगल्स वरून. म्हणून CTQ किती आला? 75. ART 75 आहे म्हणून CTQ पण किती आला आपला? 75 डिग्री. आता बघा नेक्स्ट अँगल TDQ. DTQ. अँगल DTQ बघा बरं आता. DTQ कुठे दिसेल तुम्हाला? DTQ. आता हा DTQ आहे. हा कसा येईल बरं? सांगा तुम्ही जरा जरा डोके चालवा. DTQ कसा येईल? बघा BRT हा किती आहे? BRT 105 आणि DTQ किती आहे? 105. कशावरून पण? करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा आता इथे पण परत एक वेळा करून दाखवते मी तुम्हाला. करस्पॉन्डिंग अँगल्स कशा आहेत ते. हे बघा ही एक ट्रान्सव्हर्सल, या दोन पॅरलल लाईन्स. जर आपल्याकडे याची व्हॅल्यू 105 आहे आणि आपल्याला फाइंड जर हा करायचा आहे DTQ तर बघा तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. जर हा 105 असेल तर DTQ पण किती असणार आहे? 105. मग काय लिहिलं? DTQ कॉन्ग्रुएंट BRT. कशावरून? करस्पॉन्डिंग अँगल्स. DTQ इज इक्वल टू 105. आलं तुमच्या लक्षात? आता नेक्स्ट बघू PRB. अँगल PRB बघा बरं. अँगल PRB हा तर सगळ्यात इझी आहे. PRB ला बघा तर व्हर्टिकली अपोजिट कुठला आहे? हा 75 आणि याला काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. जर हा R75 आहे ART तर PRB पण किती असणार आहे? 75 डिग्री. हे आपण कशावरून प्रूफ केलं? 180 डिग्री वरून. 180 डिग्री सॉरी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स वरून. बघा PRB कॉन्ग्रुएंट आहे कशाला? ART ला. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून ART किती आहे? 75 डिग्री म्हणून PRB पण किती आला? 75 डिग्री.
झाला आपला आता हा प्रॅक्टिस सेट 2.1. तुम्ही हा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही बिलकुल असं ॲज इट इज लिहायचंय, याच्यामध्ये थोडा पण बदल करायचा नाहीये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.